आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विद्यार्थी आंदोलनाची। दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता आक्रमक वळण लागले। आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। काही आंदोलक संसद भवन परिसराच्या जवळ पोहोचले होते, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। ही आपण दृश्य पाहतोय। आंदोलकांना संसद भवन परिसरातून हुसकावून लावताना पोलीस दिसत आहेत। सध्या संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद असून तगडा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आला आहे। दरम्यान दिल्लीतलं हे जंतर मंतरवर सुरू असलेलं सीजेबीचं आंदोलन भरकटलंय का असा सवाल निर्माण झाला, कारण आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। दगडफेक करतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे हे आंदोलन आता भरकटलंय का असा सवाल विचारला जातोय। शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना अचानक आता आंदोलनाला थोडंसं हिंसक वळण लागताना दिसतंय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आहे। दगडफेक करतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। आता आपण पाहतोय दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनाला हे आंदोलन आता भरकटलंय का अशी एक चर्चा सुरू झाली आहे, कारण आंदोलकांकडून पोलिसांवर आणि सुरक्षा दलांवर दगडफेक केली जाते। सीजेपीचं आंदोलन भरकटलंय का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत आहेत। राम, सध्या आंदोलनाची काय स्थिती आहे? अनेक आंदोलकांना संसद भवन परिसरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही समजतंय। बिलकुल, काही ठिकाणावरून संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे संसदेच्या आसपासचा। मात्र दुसरीकडे की आंदोलनकर्त्यांमधून काही लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आलेलं आहे। आपल्याकडे व्हिज्युअल सुद्धा आहेत की जे दगडफेक करताना स्पष्टपणे हे आंदोलनकर्ते दिसत आहेत। पण नेमकं हे विद्यार्थीच होते का, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या नावाखाली आणखीन कोणते इतर घटक या संपूर्ण आंदोलनामध्ये घुसले होते आणि ज्यांना आंदोलन ही चिघळवायचं होतं का, असा सुद्धा एक प्रश्न पडतोय। कारण पोलिसांच्या दिशेने हा दगड जो आहे तो फेकण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतंय। मात्र हा परिसर जो आहे तो संपूर्ण आता खाली करण्यात आलेला आहे। जंतर मंतरच्या भागामध्ये अजूनही काही जे फॉलोअर्स आहेत या पक्षाचे किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते तर ते अजूनही इथेच आहेत। मात्र इतर ठिकाणी अशोका रोड असेल, त्याचबरोबर संसदेच्या आसपासचा जनपथ असेल, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे रिकामा करण्यात आल्याची माहिती मिळते। राम, आंदोलकांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय। आंदोलनाचं नेमकं स्वरूप स्पष्ट होत नाहीये। दीपके यांनी काही भूमिका स्पष्ट केली आहे का? कारण विद्यार्थ्यांचा एक गट जे पी नड्डांसोबत चर्चा करतोय, दुसरीकडे आंदोलन चिघळलेलं आहे, आणखीन काही विद्यार्थी वेगळ्याच मार्गाने निघालेत। नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय, काहीसा संभ्रम दिसतोय का? बिलकुल, हे आंदोलन संभ्रमात असल्याचं दिसतंय आणि त्याचबरोबर सैरभैर झाल्याचं पण दिसतोय। समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसतोय, कारण कोणती भूमिका घ्यावी, काय त्याने घ्यावा या संदर्भामध्ये अजूनही आंदोलकांना कळत स्पष्टपणे सुचत नाही हे दिसून येते। कारण ज्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की जंतर मंतर ते केरळ भवन इथवरच हे प्रोटेस्ट असणार आहे, तर तेव्हा अगोदर ही परवानगी दिली होती, तेव्हा आक्षेप घेण्यात आला नाही आणि त्यानंतर मग आक्षेप घेण्यात आला। कारण केरळ भवनच्या पुढे संसदकडे हा रस्ता जातो आणि त्या रस्त्याने जायचं होता हा मार्च, आणि त्यानंतर मग पोलिसांची हुज्जत घालण्यात आली, पोलिसांनी तिथे रोखण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर ती दुसरी स्ट्रॅटेजी म्हणून काय असते, रणनीती म्हणून काय असते, रणनीती म्हणून एकीकडे चर्चा सुरू करायची असते, दुसरीकडे आपल्या ज्या मागण्या जास्तीत जास्त आहेत तर त्या कबूल करून घेणं हे सुद्धा रणनीतीचा एक भाग असतो। परंतु त्या संदर्भाची स्पष्टता जी आहे ती कुठेही समोर येत नव्हती। सोनम वांगचुक जोपर्यंत होते तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते योग्य दिशेने चाललं होतं। मात्र त्यानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर अभिजित दीपके हे त्या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर मात्र त्या आंदोलनानं वेगळं वळण घ्यायला सुरुवात केली आणि विशेष करून आज त्याचा टर्निंग पॉइंट आज ठरला। कारण सकाळपासून रात्रीपासूनच अनेक लोक इथं आली होती
अनेक तरुणाई इथं दाखल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि त्यांना सांगणारा कोणी नेता नव्हता. त्याच्यामुळं कोणी दगड फेकत होतं, तर कोणी फलकावर शिव्या दिलेल्या होत्या. तर घोषणाबाजी जी होती ती विचित्र प्रकारे होती. त्यामुळे हे संपूर्ण जेनजीचं आंदोलन जे होतं याला कुठेही एक सूर जो होता तो दिसत नव्हता. एकूणच आंदोलन आता नियंत्रणात राहिलेलं नाहीये आणि अभिजित दिपकेंची भूमिका सुद्धा संभ्रमाची दिसते. अभिजित दिपकेंनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणं गरजेचं होतं. रणनीती काय असेल या संदर्भात चर्चा करणं आंदोलकांशी गरजेचं होतं. मात्र आता आंदोलन थोडंसं भरकटल्याचं दिसतंय. सोनम वांगचुक जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा नियंत्रणात असलेलं आंदोलन आता अचानक हाताबाहेर जातंय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल. दरम्यान गेल्या एका महिन्यापासून जंतर मंतरच्या मैदानात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. आता आंदोलनानं आक्रमक वळण घेतल्यानंतर पोलिसांनी ही जागा मोकळी केली आहे. मैदानातून आंदोलकांचे तंबू सुद्धा हटवण्यात आलेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिव्यंकर तिवारी यांनी. बीते एक महीने से दिल्ली का जंतर मंतर सबसे ज्यादा चर्चा का केंद्र बना हुआ था। धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग को लेकर यहाँ पर जो प्रदर्शन है वो देखने को मिल रहा था। लेकिन फिलहाल जिस तरह से संसद मार्च का ऐलान 20 जुलाई के रोज था, सीजेपी की तरफ से किया गया था, और जब यहाँ से मार्च निकला तो उसके बाद जो अफरा तफरी और जो गहमा गहमी वाली स्थिति है वो दिल्ली पुलिस, आरएएफ और जो प्रदर्शनकारी थे उनके बीच देखने को मिली। और इस दौरान जो जमकर झड़प की जो तस्वीरें हैं वो भी सामने निकल कर आई हैं। लेकिन फिलहाल जो जंतर मंतर, जहां पर जिस जगह से ये प्रदर्शन पूरा चल रहा था, उस पूरे एरिया को खाली कराया जा रहा है। हम तस्वीरें आपको यहाँ पर दिखा देते हैं। जो यहाँ पर टेंट लगा हुआ था उसे हटाने की जो कवायद है उसकी शुरुआत हो गई है। यहाँ पर आप देख पाएंगे किस तरह से जो हर तरफ यहाँ पर आपको दिल्ली पुलिस के साथ साथ तमाम जो अधिकारी हैं वो सिविल ड्रेस में भी नजर आएंगे। और इन सब के बीच में ये जो टेंट, जिसके नीचे हजारों की संख्या में जो स्टूडेंट हैं, जो प्रदर्शनकारी हैं, जो यहाँ पर जुटे थे, जिनकी तरफ से लगातार धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग और इसके साथ साथ तमाम जो दूसरी मांगे हैं वो की जा रही थी, जो बीते एक महीने से सबसे ज्यादा चर्चा का केंद्र बना हुआ था। इसी स्टेज के सहारे हमने देखा जो कई नेता यहाँ पर विपक्षी दल के जो पहुंचे, उनकी तरफ से जो संबोधन है वो भी देखने को मिला। लेकिन फिलहाल अब इसे हटाने की जो कवायद है उसकी शुरुआत हो चुकी है। फिलहाल यहाँ पर जो कुछ सामान है, जो प्रदर्शनकारी यहाँ पर बीते एक महीने से डटे हुए थे, जमे हुए थे, वो भी यहाँ पर रखा हुआ आपको इन तस्वीरों में नजर आएगा। और जो जानकारी मिल रही है कि संभवतः कुछ देर बाद ये जो स्टेज यहाँ पर बना हुआ था इसे भी हटाने की जो शुरुआत है वो हो जाएगी। लेकिन जिस टेंट के नीचे ये प्रदर्शनकारी यहाँ पर जुटे हुए थे, जमे हुए थे बीते एक महीने से, उसे यहाँ पर हटा दिया गया है। और ये जो पूरा एरिया छात्रों से पूरा भरा हुआ नजर आ रहा था बीते एक महीने से। और इसके साथ साथ सोनम वांगचुक जिस तरह से 28 जून को उन्होंने जो अनशन की शुरुआत है वो भी की थी। हालांकि फिलहाल जो सोनम वांगचुक हैं वो सफदरजंग अस्पताल में भर्ती हैं। पुलिस की तरफ से उन्हें भर्ती कराया गया और उनका वहां पर इलाज चल रहा है। वहीं दूसरी तरफ जो अभिजीत दीपके हैं, सीजेपी के फाउंडर हैं, उनकी तरफ से जो संसद मार्च का जो ऐलान 20 जुलाई के रोज किया गया था और उसके बाद जब मार्च यहां से निकला उनकी अगुवाई में, तो उसके बाद जो झड़प वाली स्थिति है, गहमा गहमी वाली स्थिति है, वो भी देखने को मिली। और अब फिलहाल जंतर मंतर की ये तस्वीर है कि यहाँ पर जिस जगह पर बड़ी संख्या में जो छात्र लगातार बीते एक महीने से जुट रहे थे, उसे हटाने की जो शुरुआत है वो भी नजर आ रही है। दिव्यांकर तिवारी, एनडीटीवी इंडिया, दिल्ली।